नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे चारू सर अक्षराला म्हणतात की अगं तुला भुवनेश्वरीने अट घातलेली आहे. अट काय माहिती आहे का तुला? बेडरूमचा म्हणजे तुमच्या खोलीचा उंबरठाही तू ओलांडायचा नाही अधिपतीला भेटण्यासाठी. अशी अट आहे ना, खोलीत जायचं नाही अशी अट आहे. अगं या घरात आजपर्यंत शब्दांचे भरपूर खेळ झालेले आहेत. त्यामुळं आणखी काही झाले तर काही बिघडत नाही. फक्त एक काम कर, मी तुला एक आयडिया सांगतोय, आपल्याला ती करावी लागणार आहे. आणि मी सांगेल तेव्हा ये, मी तुला कळवतो, तू रूममध्ये ये माझ्याकडे, मी तुला सांगतो. तर अक्षरा म्हणते आत्ता सांगा ना. तेव्हा चारू सर म्हणतात नाही, आत्ता सांगितलं तर घरातील कोणाला तर कळेल, ते कळायला नको आहे मला. त्यामुळं रात्री सगळे झोपले की मग आपण हा प्लॅन करायचा आहे. त्यामुळं तू तेव्हा ये. आता चारू सरांनी अक्षराला सांगितले. अक्षरा म्हणते काय करायचं, मला हे पटत नाही आहे. पण अधिपतींची तब्येत कशी असेल, त्यांना काय झालं असेल, किती लागले त्यांना, मान्य चूक माझीच होती, माझ्यामुळंच हे सगळं घडलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की चारू सर स्वप्नाला आणि पव्याला बोलवून घेतात आणि त्यांना म्हणतात की तुमचं तुमच्या मित्रावर किती प्रेम आहे, तुम्ही मित्रासाठी काय करू शकता. तेव्हा ते सांगतात की खूप प्रेम आहे. मग तुमच्या मित्रांनी आणि तुमच्या वहिनीसाहेबांनी भेटलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय ना, कारण आईसाहेबांनी त्यांना काय अट घातली माहिती आहे ना तुम्हाला. तेव्हा सगळे म्हणतात हो भेटलं पाहिजे. मग तुम्ही एक गोष्ट करा, मी तुम्हाला सांगत आहे त्या पद्धतीने. इकडे आपल्याला पाहायला मिळतं अक्षरा ही आजींच्या रूममध्ये आता राहायला आलेली असते आणि अक्षरा आजींना म्हणते की बरी आहे का अधिपतींची तब्येत, किती लागलं आहे त्यांना. तेव्हा आजी म्हणतात काळजी करू नको, त्याची तब्येत बरी आहे. त्याला आता डॉक्टरांनी सांगितले की खूप खोलवर जखम नाही, होईल, भरून येईल 2 दिवसात, काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हा अक्षरा म्हणते मला त्यांची खूप काळजी वाटते, सगळं माझ्यामुळेच झालं आहे. इकडे अधिपती विचार करत असतो, मी यांना फोन लावतोय पण या फोन पण उचलत नाहीत, अजूनपर्यंत खोलीत पण आल्या नाहीत, काय झालं नक्की. आणि तो चालत असतो, फिरत असतो. तेवढ्यात तिथे चंची येते आणि चंची अधिपतीला धडकते. अधिपती म्हणतो तू कशाला आलीस इथं. तेव्हा चंची कपाट उघडते आणि अक्षराची बॅग घेते, बॅगेत सामान घेते आणि ती तिथून निघत असते. तेव्हा अधिपती म्हणतो हे काय करतेस तू. तेव्हा चंची म्हणते की मास्तरीणबाईंना या खोलीत यायचं नाही म्हणून सांगितलं आहे, शिक्षा दिली आहे ना मावशीनं, मग तिचं सामान घेऊन जाते, ती 2 दिवस आता इकडे येणार नाही. अधिपती म्हणतो काय सांगतेस. तेव्हा चंची म्हणते हो, आता 2 दिवस तिने इकडे येणार नाही, त्यामुळे तिला ती शिक्षा दिलेली आहे. अधिपतीला धक्का बसतो. अधिपती म्हणतो हे काय आता नवीनच. तेव्हा चंची म्हणते हो मावशीने तसंच सांगितले आणि ती बॅग घेऊन जायला लागते. अधिपती म्हणतो हे असं कारण आहे का. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आता ओंक्या आणि पव्याने शिडी आणलेली आहे अधिपतीच्या रूमच्या बाहेर. खिडकीच्या तिथे ती शिडी लावलेली आहे. अक्षराला इकडे फोन केलेला असतो. अक्षरा वाट बघत असते. अक्षरा म्हणत असते की आजी झोपल्या कशा नाहीत अजून. आजी झोपायची अक्षरा वाट बघत असते. आजींना झोप लागते आणि मग इकडे अक्षरा आता फोन उचलते आणि बाहेर निघत असते. आजी म्हणत असतात की तू अक्षरा आहेस ना, झोपलीस ना, झोप लागते ना. तेव्हा अक्षरा म्हणते हो आणि अक्षरा तिच्या बाजूला तिथे उशा ठेवते आणि त्याच्यावरती पांघरून घालून निघते. इकडे अक्षरा आता अधिपतींच्या रूममध्ये जाणार असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं शिडी चढत अक्षरा ही अधिपतीच्या रूममध्ये येत असते. अधिपती अक्षराला शोधायला निघालेला असतो. तेवढ्यात अक्षरा खिडकी वाजवते. अधिपती खिडकी उघडतो आणि अक्षराला आत घेतो. त्याला खूप भारी वाटतं. अक्षरा म्हणते तुमच्यासाठी काय पण करू शकते मी, असं म्हणत अक्षरा आता अधिपतीच्या रूममध्ये पोहोचलेली असते. आणि अधिपती म्हणत असतो खरंच मानलं तुम्हाला. अक्षरा अधिपती दरवाजाकडे चाललेला असतो. म्हणतो कोणी आलं तर. आणि अक्षराला अधिपती तिथे म्हणत असतो नाही तर तुम्ही पण पडला असता आणि आपण सगळे लंगडी घालत बसलो असतो. अक्षरावरून बाय करते. खाली स्वप्ना आणि पव्या असतात, त्यांना थँक्यू म्हणते. ती पण अधिपतीला बाय करतात. आणि आता अक्षरा अधिपतीला म्हणते काय चाललं तुमचं हे बघा, कोणी आलं आणि त्यांना कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. शांत राहा बरं तुम्ही आधी, आणि तुमचा पाय पण दुखेल, एवढ्या वेळ लंगडी घालताय तुम्ही. इकडे चंचीला दुर्गी उठवत असते आणि म्हणत असते उठलीस का, उठ, मावशीनं काय सांगितलंय माहिती आहे ना, अधिपतीच्या खोलीकडे लक्ष ठेवायचं, काही झालं तरी ती मास्तरीणबाई त्या खोलीत जाता कामा नये, असं बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षरा अधिपतीला म्हणते तुम्ही औषधं घेतली नसतील, आणि अधिपतीला ती औषधं देते आणि म्हणते की आता शांत झोपायचं आहे, मी इथेच आहे, सकाळी लवकर उठून जाईल. अधिपती म्हणतो नाही, मला तुमचा चेहरा बघायचा आहे, उठल्या उठल्या तुम्ही कुठेही जायचं नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षरा म्हणते की हो नाही जाणार कुठे, तुम्ही झोपा बरं. अधिपतीच्या पायाखाली उशी देते आणि त्याला शांत झोपायला होते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अधिपती अक्षराच्या या विश्वासाने शांत झोपलेला असतो. अक्षरा ही अधिपतीच्या डोक्यावरून हात फिरवते, तिलाही खूप छान वाटतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.